हाय नमस्कार मंडळी सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आता आमचा नाश्ता झालेला आहे. मिस्टर पण नाश्ता करून गेलेला आहे. चहा चपाती खाऊन गेले तर असते नाही तर भाजी चपातीच खात असते. कधी कधी खातात कधी कधी नाही खात. जाऊ द्या. आता मी राशन आणलं 2-3 दिवस झाले राशन आणून ठेवलेलं. आता ते राशन भरते. लय काम पडलेलं आहे. हे राशन भरते डब्यामध्ये. सगळी पत्ती माझी सांडली. हे असं अर्धा अर्धा आपण ठेवलं ना हे करून तर सगळं सांडतंय काढताना काय पण. ते सगळं राशन भरून ठेवते डब्यामध्ये. खाय प्यायच्या वस्तू जेव्हा असतं ना तेव्हा खात नाही आणि जेव्हा नसतं ना तेव्हा आपल्या असं वाटतं काय खावा काय नाही. आता हे पण आणलं मी पहिल्यांदा मखाना डीमार्टमधनं. मला वाटलं असं 100 रुपयाला असं काहीतरी पण किती रुपयाला आहे. महाग आहे ना. नाही कधी खाल्लेलं नाही. आता बघू ह्याची खीर बनवायची. 200 रुपयाचं पाकिट आहे. मखानाची खीर बनवायची. आता ते राशन भरते. दूध गेलं अरे सगळं होतं गेलं दूध. भांडे पण लावायचे. बसले मोबाईल बघत. लय काम पडलंय. एक तर हाताला लागलं ना तर काही काम पण होत नाही. हळूहळू करायचं. ते राशन भरून ठेवलं डब्यामध्ये. माझ्याकडे जास्त डबे नाही. 3च डबे आहेत. तर आता हे बघा हे डाळ आहे ना हे डीमार्टमधनंच आणलेलं आहे राशन मी सगळं बरं का. आणि ही डाळ आहे ना ह्याचं वरण छान बनतं. हे पॉलिश केलेले डाळ नाही आहे. छान बनतं याचं वरण. आणि मुगाची डाळ पण. आणि ज्या इथं दुकानामध्ये डाळी भेटतात ना काहीच चांगल्या नसतात. मला तर बिलकुल आवडत नाही. आता मी डीमार्टमधनंच राशन भरत असते. आणि मिस्टर बोलत असतात माझ्या राज्यात मज्जा कर म्हणजे असं नाही का. आणि हे बघा दुकानामधले शेंगदाणे आहेत असे खवट झालेत. आणि डीमार्टमधले शेंगदाणे बघा किती चांगले आहेत. डीमार्ट साबुदाणा बघा मी कसा ठेवला साबुदाणा. हे पापड आहे ना हे मुलाला लय आवडतात. आणि तळले ना तर असे मोठे मोठे होतात पापड तळल्यावर छान. फुटाणे हे कसं टाइमपास असं कुठं जाताना आम्ही घेऊन जातो असं हातामध्ये म्हणजे हात चालायचं रस्त्याने. आता पहिल्यापासून सवयीच आहे खायची प्यायची आहे का नाही. सवयीचा परिणाम. फुटाणे पण लागतातच खायला. मलाच जास्त लागते. चला आता हे ठेवून देते. बाकीचं काम आवरतं. स्वयंपाक करायचा असते. इतका उशीर झालाय मला. बाकीचं त्याच्यात पण राशन आहे. या डब्यांमध्ये राशन आहे. त्याच्यात पीठ असते. इथं गहू पण मिलावट भेटतात. 40-45 वाले गहू आणले ना ते सुद्धा चपात्या बरोबर होत नाही. त्याच्यापेक्षा मी 50-52 रुपये किलोवाले गहू आणते. मग डबे ठेवते ना ते राशनाचे. हे सगळं घासलंय मी पुसलंय मस्त. सगळं भांडे बिंडे घासून ठेवलेत. त्याला त्याच्यात साबुदाणा ठेवलाय. कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्यात. आता कपडे धुवायचे, आंघोळ करायचे, झाडू फरशी करायचे. अजून काहीच काम आवरलेलं नाही. स्वयंपाक पण करायचं आहे. आज लयच उशीर झालाय. आई म्हणत असते कपडे व्यवस्थित घड्या करून ठेवायच्या. व्यवस्थित कपडे वाळत घालायचे म्हणजे जास्त इस्त्री करायची गरज नाही पडत. आईचं काम असं नीट नाटकं असतंय. सोफा झटकते मी आता. सोफा झटकते मी आता. उसा काढून ठेवायचा.
आमच्या इथं लय धूळ होत असते. झटकून ठेवला आता छान स्वच्छ. बेड आता नीट केलेलं आहे. याच्यावरचा सगळा पसारा काढा, ते बेडशीट नीट करा, ह्याला लय मोठा स्ट्रगल असते. चला आता एकदाचा बेड नीट केला आता झाडू फरशी करायची. दाण्याची खिचडी खाते तुम्हाला मी सांगते. सकाळी पण चहा चपाती खाल्ली मी, थोडी कॉफी पण पेले, आता खिचडी पण खाते. किती खाल्लं की असं वाटतं की काय खाल्लंच नाही, माहिती नाही काय खाल्लं. पण खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, आहे का नाही. या तुम्ही पण खिचडी खायला. आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, धन्यवाद.